एखाद्या मुस्लिम संताचं ठिकाण ग्रामदैवत म्हणून ओळखलं जाणं तसं दुर्मिळच आहे. पण ही किमया घडलेली आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात. श्री संत शेख अहमद बाबा हे समस्त तालुक्याचं ग्रामदैवत आहेत. आज जाणून घेऊयात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या ग्रामदैवतेबद्दल. अहमदनगर जिल्ह्यातलं श्रीगोंदा हे दक्षिणेतलं प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. श्री संत शेख मोहम्मद महाराज हे या गावचं ग्रामदैवत. शहराला ऐतिहासिक वारसा असून मोठमोठे वाडे, पुरातन वेस आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी 16व्या शतकात बाबांना श्रीगोंद्यात आणल्याचं सांगितलं जातं. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून अहमदनगरच्या श्रीगोंद्यातला श्री संत शेख मोहम्मद महाराज यांची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथे हिंदू मुस्लिम एकोप्यानं राहतात. श्री फाल्गुन शुद्ध नवमीपासून तो उत्सव जो आहे ना तो सुरू होतो आणि एकादशीला फाल्गुन शुद्ध एकादशी किंवा तिला आमलकी एकादशी म्हणतात. त्या आमलकी एकादशीच्या दिवशी यात्रा असते, दुसऱ्या दिवशी हगाम असतो. परंतु नवमीच्या अगोदर या ठिकाणी गेली 25-26 वर्ष बाबांच्या नावाने, संत शेख मोहम्मद महाराजांच्या नावाने एक सप्ताह जो आहे तो अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्याला यावर्षीचं हे 28वे वर्ष आहे. संत शेख मोहम्मद महाराज हे मध्ययुगीन कालखंडातले सुफी संत होते. निजामशाहीच्या कालखंडातली मठाची बांधकाम शैली पाहायला मिळते. मठामध्ये मोहम्मद महाराज आणि त्यांच्या पत्नीनं समाधी घेतल्याचं अभ्यासक सांगतात. मठाच्या प्रवेशद्वारावर गणेश मूर्ती तर समोर शिवलिंग पाहायला मिळतं. मोहम्मद महाराज हे तुकाराम महाराजांचे समकालीन असल्याचं बोललं जातं. या नगरीमध्ये अनेक वास्तू अशा आहेत. वेस सुद्धा निजामकालीन शैलीमध्ये आहे. हा मठ आहे. तर या समाधी मठामध्ये जे समोर आपल्याला समाधी मंदिर दिसतंय, तर याच्या पायरीवर तुम्हाला जे गलप आहे छोटासा, तर त्या ठिकाणी पंढरपूरप्रमाणे पंढरपूरला जसं प्रवेशद्वारावर संत नामदेवांची पायरी म्हणून आपण संबोधतो त्यांची समाधी आहे, तशाच प्रकारचा शेख मोहम्मद महाराजांचा जो शिष्य वर्ग होता त्यामधील मुदब्बा काका तेली यांनी आपल्या जीवनाची अखेर या संताच्या पायरीवर केलेली आहे. तसंच या समाधी मंदिराच्या पाठीमागे एक फरशी आहे. तर या फरशीखाली मोहम्मद बाबांचं समाधीला प्रवेशद्वार आहे. जसं आळंदीला ज्ञानेश्वरांचं प्रवेशद्वार आहे समाधीचं नंदीच्या मूर्तीखाली, त्याचप्रमाणे इथे साक्षात प्रवेशद्वार आहे. श्री संत महाराजांचं ग्रंथ साहित्यातही मोठं योगदान आहे. त्यांनी पवनविजय, निष्कलंक प्रबोध, योगसंग्राम आणि ज्ञानसागर यासारखे मोठे ग्रंथ लिहिलेत. त्याचबरोबर गायका आणि हिंदोळा यासारखी रूपकही त्यांच्या नावावर आहेत. काही पदं, अभंगांच्या अतिशय आगळ्या रचनाही त्यांनी रचल्यात. त्यांच्या योगसंग्राम या ग्रंथावर ज्ञानेश्वरीचा मोठा प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं. अध्यायाऐवजी त्यांनी प्रसंगांचा उल्लेख केलाय. ग्रंथामध्ये ईशस्तवन, मातृपितृवंदन, गुरुवंदन आणि फलश्रुती यांचं स्पष्टीकरण केलंय. श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. पहिलं म्हणजे श्री संत शेख मोहम्मद महाराज मुलानी घराण्यातले असून वडिलांनी बकरं कापण्यास सांगितल्यावर त्यांनी स्वतःचं बोट कापल्याचं सांगितलं जातं. आलमगीर बादशहानं बाबांच्या डोक्यावर 4 माणसांचं ओझं देऊन चालवलं. मात्र हे ओझं डोक्यांपासून 1.25 हात उंचावर पाहिल्यानं बादशहानंही वंदन केल्याचं सांगितलं जातं. देहुला संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनावेळेस मंडपाला आग लागली होती. मात्र बाबांनी श्रीगोंद्यातून आग विझवल्याचं त्यांचे भक्त सांगतात. एवढंच नाही तर अलिबागला बुडू लागलेलं जहाज बाबांनी वाचवून भक्तांना मृत्यूच्या दरबारातून बाहेर काढल्याचीही आख्यायिका आहे. बाबांची हिंदू मुस्लिम ऐकातमध्ये जी शिकवण आणि त्यांच्या आख्यायिकांमुळे राज्यासह देशाविदेशात त्यांचे भक्त आहेत. श्रीगोंदा हे मिनी पंढरपूर म्हणून ओळखले जाते आणि त्या भूमीत मी लहानाचा मोठा झालो. मोहम्मदाच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत मला कोणतीही गोष्ट
अडचणीत आली तर महत्त्वाच्या आठवणीने सुद्धा ते दूर झालेली आहे. आणि ती मिनी पंढरपूरमध्ये हे बाबा हे शेख मोहम्मद बाबा महाराज हे दैवत असून त्याच्यावरती सर्व तालुकाभराची श्रद्धा आहे. शेख मोहम्मद महाराज हे हिंदू मुस्लिम एकेचं प्रतीक आहे आणि आमची मोहम्मद महाराजांवर खूप श्रद्धा आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही आम्ही महाराजांच्या दर्शनाने करतो, बाबांच्या आशीर्वादाने करतो. कुठलीही नवीन वाहन खरेदी केले तरी आम्ही बाबांच्या दर्शनाला आणतो. शाळेचा निकाल लागला किंवा राजकीय निवडणुका असल्या तरी बाबांच्या आशीर्वादाचाच नारळ फोडला जातो. निवडणुकीची सुरुवात ही बाबांना नारळ फोडण्यापासूनच केली जाते. शेख मोहम्मद महाराज हे आमच्या संपूर्ण कुटुंबाचे श्रद्धास्थान आहे. कुठल्याही कार्याची आमच्या घरामध्ये जर सुरुवात असेल त्यावेळेस आम्ही बाबांच्या आशीर्वादानेच ती सुरुवात करतो. घरामध्ये जर कुठली नवीन वस्तू घेतली तर त्याचा सर्वप्रथम पेढा हा आमचा बाबांनाच अर्पण केलेला असतो. बाबांना जर भेटलो नाही किंवा बाबांचे जर दर्शन आठवड्यातून एकदा घेतले नाही तर मनाला असं काहीतरी गोष्ट विसरल्यासारखी वाटते. बाबांच्या दर्शनाने अगदी मन प्रसन्न आनंदी वाटतं. कुठल्याही वाईट प्रसंगामध्ये आम्ही ज्यावेळेस बाबांची आराधना करतो किंवा बाबांना नवस करतो तर आज तागायत आमचा असा अनुभव आहे की बाबा हे आमच्या प्रत्येक नवसाला पावलेलेच आहेत. श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पुण्यतिथीला यात्रोत्सव असतो. यात्रेपूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. 2 दिवस यात्रोत्सव सुरू असतो. या यात्रोत्सवात हिंदू मुस्लिमांचा सक्रिय सहभाग असतो. यात्रेच्या दिवशी बाबांना स्नान घालून चंदन लेप लावला जातो. त्यानंतर संध्याकाळी वाजत गाजत छविना आणि पालखी निघते. पालखीमध्ये महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करून बाबांच्या नारायण अश्वासह पालखी निघते. दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचा फड रंगतो. वर्षातून 5 वेळा बाबांच्या समाधीला चंदन लेप लावला जातो. तर दर गुरुवारी मोठ्या संख्येनं भाविक दर्शनाला येतात. चंदनलेप वर्षातून 5 वेळा होतो. चंदनलेप म्हणजे त्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये महाराजांना आंघोळ घालणं, स्नान घालणं असं म्हणतात. तर हे वर्षातून 5 वेळा. आता आपण चांद्रवर्षाप्रमाणे जर घ्यायचं म्हटलं तर गुढीपाडवा, तर गुढीपाडव्याला पहिलं चंदनलेप होतं. त्यानंतर आषाढी एकादशीला होतं. त्यानंतर विजयादशमी किंवा दसरा या दिवशी 3रं चंदन होतं. चौथं चंदन महाशिवरात्रीला होतं. आणि 5वं चंदन जे आहे ते महाराजांची पुण्यतिथी आहे. फाल्गुन शुद्ध नवमी या दिवशी ते 5वं चंदन होतं. अशा रीतीनं हिंदू आणि मुस्लिम, एका बाजूला मुस्लिम एका बाजूला हिंदू, या पद्धतीनं तो चंदनाचा लेप जो आहे तो चंदनाचा लेप चढवला जातो. श्री संत शेख मोहम्मद महाराज यांनी दिलेली अखिल मानवतेची शिकवण आजही कायम आहे. ग्रामस्थांच्या सर्व शुभारंभांचा श्री गणेशा बाबांना स्मरूनच होतो. बाबांच्या वंशजांना अजूनही सर्व धर्मियांमध्ये मानाचं स्थान आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम दोन्हीही गुड्या गोविंदांना राहतात. बाबांच्या समानतेच्या शिकवणुकीवरच त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे बाबांच्या समतेच्या शिकवणुकीची गरज आजही समाजाला कायम असल्याचं पाहायला मिळतं. पांडुरंग रायकरसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.